साहेब काय सांगाल गेल्या 2 दिवसावर पाहिलं तर दीपक नाना यांची जी मागणी आहे की या ठिकाणी आमच्या राहण्याची सोय करा, आमच्या इथं बसण्याची सोय करा, आमच्या अशा अनेक मागणी केली जाते, काय सांगाल? खरं तर गेल्या 2 दिवसापासून निवडणूक झाली, मतदान शांततेमध्ये प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर या कोर्टाने मतमोजणीसाठी 21 तारखेची तारीख दिली. त्याच्यासाठी कुठलाही राजकीय हस्तक्षेप त्याच्यामध्ये नव्हता. 21 तारीख माननीय न्यायालयाने दिलेली आहे आणि 21 तारखेपर्यंत या ठिकाणी जे मतपेट्या आहेत त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि अशा ठिकाणी येऊन शरद पवार गटाचे, राष्ट्रवादीचे दीपक देशमुख व त्यांचे सहकारी हे या ठिकाणी लोकशाहीची थट्टा उडवत आहेत. या ठिकाणी लोकशाहीमध्ये जे काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी, निवडणूक आयोगाने जे काही या ठिकाणी स्वच्छ पद्धतीनं जे काही यंत्रणा उभी केलेली आहे त्या यंत्रणेवर कुठंतरी अविश्वास दाखवण्याचं काम शरद पवार गटाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे आणि असं करून या ठिकाणी स्टंटबाजी करून या ठिकाणी लोकशाहीची थट्टा उडवल्या जात आहे आणि अशी लोकशाहीची थट्टा उडवणाऱ्या या ठिकाणी निवडणूक आयोगावर या ठिकाणी अविश्वास दाखवणाऱ्या आणि या ठिकाणी कारण नसताना स्टंटबाजी करून प्रशासनाला हतबल करणाऱ्या, पोलीस प्रशासनावर अविश्वास दाखवणाऱ्या अशा व्यक्तीवर या ठिकाणी कुठेतरी कठोर कारवाई केली पाहिजे आणि त्याला अजन्म कुठलीही निवडणूक लढवण्यासाठी त्याला बंदी घातली पाहिजे अशी मी निवडणूक आयोगाकडे मागणी करत आहे. कारण या ठिकाणी गेले 2 दिवस झालं कुठले पोलीस प्रशासन असेल, निवडणूक अधिकारी असतील, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात, मात्र त्या ठिकाणी कुठंतरी दीपक देशमुख शरद पवार गटाचे या ठिकाणी स्टंटबाजी करून परळीतलं वातावरण खराब करतात, परळीला बदनाम करण्याचं काम करतात. म्हणून माझी विनंती आहे, या ठिकाणी लोकशाहीची थट्टा उडवणाऱ्या, निवडणूक आयोगावर अविश्वास दाखवणाऱ्या अशा पद्धतीनं जर असे बेताल वक्तव्य जर कुणी करत राहिलं या ठिकाणी लोकांचा विश्वास उडणार आहे आणि लोकांमध्ये अविश्वास निर्माण करणाऱ्या दीपक देशमुख व त्यांचे शरद पवार गटाच्या अनेक लोकांवर जे कुणी या ठिकाणी अशी स्टंटबाजी करत असतील, या सरकारवरचा, पोलीस प्रशासनावरचा आणि निवडणूक आयोगावरचा अविश्वास दाखवत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, त्यांना निवडणूक लढवण्यापासून अजन्म बंदी करावी. मागणी करणार का? मागणी निश्चितच आम्ही सर्व परळीकर म्हणून, एक नागरिक म्हणून आम्ही या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे मागणी करत आहोत, सरकारकडे मागणी करत आहोत आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे पण मागणी करत आहोत की शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अशा मातीपिरूंना तुम्ही विहिरीत आवळ घाला आणि या ठिकाणची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवा अशी मी पोलीस प्रशासनाकडे मागणी करतो. मतदान जे शांततेत झालं त्यानंतर हे सगळं करण्यात येतं असं वाटतं का तुम्हाला? मतदान शांततेत झालं, मात्र कुठंतरी परळीला बदनाम करण्यासाठी अशांतता दाखवायची आणि या ठिकाणी कुठंतरी पराभव त्यांच्या डोळ्यासमोर दिसतोय आणि पराभव झाल्याच्या नंतर कुठंतरी गोंधळ घालून या ठिकाणी विरोधकांनी या ठिकाणी वातावरण असं निर्माण केलंय आणि अविश्वास लोकांमध्ये निर्माण केलेला आहे. बरं, ज्या पद्धतीने दीपक देशमुख यांचे प्रतिनिधी आतमध्ये आहेत तसे महायुतीचे पण प्रतिनिधी तिथे आतमध्ये राहणार आहेत का? आमचा या ठिकाणच्या पोलीस प्रशासनावर, निवडणूक आयोगावर आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून आम्हाला कोणालाही या ठिकाणी त्यांच्यावर अविश्वास दाखवायचा नाही. लोकशाही पद्धतीनं सर्व प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्या लोकशाही प्रक्रियेचं आम्ही स्वागत करत आहोत. आम्हाला कुठलाही या सरकारवर किंवा या ठिकाणच्या प्रशासनावर, निवडणूक आयोगावर आमचा अविश्वास नाही. म्हणून आम्हाला इथं थांबण्याची कुठली आवश्यकता नाही.